मित्रहो, मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे 5 जुलैला एकत्र आले. यथावकाश पुरेसा वेळ वाया घालवल्यानंतर त्यांनी आपली राजकीय पक्षांची युती सुद्धा घडवून आणली. ती युती घडवून आणल्यानंतर ही युती खरंच किती वेळ टिकणार असं अनेकांना वाटत होतं. कारण राज ठाकरे हे स्वतःही ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तर शिवसेना प्रमुखांचे पुत्र आहेत. त्यामुळे हे दोन ठाकरे एकत्र किती, कसे, केव्हा, कधीपर्यंत राहणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. मराठी जनांना त्याबद्दल अधिक प्रेम, अप्रूप, आपुलकी आणि जिव्हाळाही वाटत होता. पण आता हा सगळा जिव्हाळा संपणार आहे का? या दोन्ही ठाकरेंना आता एकत्र राहण्यासाठी कुठली तरी गोष्ट कारणीभूत ठरणार आहे का? तर ती कुठली गोष्ट कारणीभूत ठरणार आहे? राज ठाकरे आणि मनसे ही शिवसेनेबरोबर ज्या पद्धतीत एकरूप झाली निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये, त्याच एकरूपतेने शिवसेना काही मनसेबरोबर एकरूप झालेली नाही. या निवडणुकीच्या आधी अगदी छोट्या-छोट्या कारणांसाठी उद्धव ठाकरे कृष्णकुंज आणि जय जयवंती देशपांडे म्हणजे राज ठाकरे यांची बहीण यांच्या घरी जाण्याचे वेगवेगळे फंडे शोधून काढत होते. ते उद्धव ठाकरे निवडणुकीच्या निकालानंतर कृष्णकुंजच्या बाजूने किंवा शिवतीर्थाच्या बाजूने फिरकलेले सुद्धा नाहीत. आता या झाल्या कौटुंबिक गोष्टी. पण आता उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाप्रमाणे आणि शैलीप्रमाणे तिसरा स्वीकृत सदस्य हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंना देणार की नाही हाच खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे. आणि या कळीच्या मुद्द्यावरती किंवा यासारख्या अनेक मुद्द्यांवर कळ काढण्याचा जो काही प्रकार आहे तो संदीप देशपांडे यथावकाश अत्यंत प्रेमाने आणि राजनिष्ठेने करतायत. संदीप देशपांडे कळ काढतायत आणि राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंपासून पळ काढतायत. काय आहे सगळी गोष्ट मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त माहिती देणारं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आत्ता नुकतीच वांद्र्यातल्या रंगशारदा इथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपलेली आहे. ही बैठक कोणाची होती? तर ही बैठक होती तालुका अध्यक्ष आणि त्या तालुक्यांमधल्या प्रमुख शहरांचे अध्यक्ष यांची ही बैठक होती. खरं तर या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा या सगळ्या नेत्यांना फायदा झाला का? प्रभाव पडला का? त्यांच्यापर्यंत काही पोहोचलं का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यांना काही फरकच पडलेला नाही. कारण राज ठाकरेंनी बहुतेक ठिकाणी निवडणूकच लढवलेली नाहीये. त्यामुळे त्याचा किती फायदा त्यांना झाला किंवा तोटा झाला हे काही त्यांना सांगता येण्यासारखी परिस्थिती नाहीये. पण गेल्या काही काळामध्ये भाजप आणि शिंदेंनी जी काही घुसळण करून टाकली राजकीय कार्यकर्त्यांची संपूर्ण राज्यभरात, त्यातून मनसेला महत्त्वाचा फटका बसला. कारण राज ठाकरेंची धरसोड वृत्ती, त्यांचं दुर्लक्ष, त्यांचं लेट इट गो करणं, त्यांचं रिलॅक्स राहणं, या सगळ्या गोष्टीमुळे जो धडपडा राजकीय कार्यकर्ता होता, तो काहीसा अस्वस्थ झाला आणि त्याने 24/7 म्हणजे 24 तासात राजकारणच करणाऱ्या भाजपची वाट धरली किंवा अर्थकारण नीट समजावून सांगणाऱ्या शिंदेंची वाट धरली. आणि मग या दोघांमुळे आता बऱ्याच ठिकाणचे जे मनसैनिक आहेत किंवा महाराष्ट्र सैनिक आहेत, तिथल्या जागा रिकाम्या झालेल्या आहेत, पक्ष रिकामा झालेला आहे. तो नेमका किती, कसा, कुठे, कधी रिकामा झालाय हे समजून घेण्यासाठीची ही बैठक होती. राज ठाकरे फक्त 5 ते 7 मिनिटं बोलले. काल राज ठाकरे एकनाथ शिंदेंना भेटले आणि भेटीमध्ये त्यांनी काय केलं तर ते म्हणाले की तुम्ही प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका. ठीक आहे, राजकारण शोधत नाही. आता राज ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत हे त्यांनीच सांगितलं. आणि ते म्हणाले की प्रत्येक गोष्ट ही राजकारणासाठी करायची नसते, राजकारणाच्या पलीकडे काय काय असतं. तर ते राज ठाकरे आपलं त्यांच्या शैलीप्रमाणे आणि त्यांच्या वकुबाप्रमाणे आपलं मार्गदर्शन करत असतात. आपण तो मार्ग समजून घ्यायचा आणि पुढे जायचं असतं. आता गंमत कुठे झाली आहे तुम्हाला सांगतो. 3 स्वीकृत हे या दोन्ही भावांच्या वाट्याला आलेले आहेत. आता याच्यातल्या 2 जागा आणि काही वाहिन्यांनी या 3 जागांवर कोण असणार आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. शिवसेनेतली कोणतीही गोष्ट या आधी वाहिन्या सांगतात आणि त्याच्यानंतर मग पक्ष सांगतो. आता 3 नावं जी चर्चेत आहेत त्यातल्या 3 पैकीचं पहिलं नाव आहे साईनाथ दुर्गे यांचं. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत आणि ते
जे काही शिवसेनेचं काम आहे, विशेषतः डिजिटलचं काम आहे, शिवसेना भवनचं संपूर्ण जी काही जबाबदारी आहे, ती या साईनाथ दुर्गेंवर आहे. साईनाथ दुर्गे एक उच्चशिक्षित आणि तरुण, अत्यंत विनम्र असा हा आदित्य ठाकरे यांचा सहकारी आहे. कारण आदित्य ठाकरेंकडे जे काही सहकारी आहेत, त्यांना आदित्य ठाकरेंना जितकं एखाद्या गोष्टीची घमेंड, गर्व किंवा मस्ती नाहीये, त्याच्यापेक्षा या सगळ्यांना आहे. आता यातले बरेचसे लोकं हे शिंदेंकडे गेलेले आहेत. आणि जेव्हा ते आदित्य ठाकरेंकडे सोन्याच्या पानावर बसायचे, आता शिंदेंकडे गेल्यावर तर ते सोन्याच्या ताटावर जेवायला लागलेले आहेत. अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे काय आहे, की जे आदित्यंना नको होते किंवा जे आदित्यंना हवे-हवेसे वाटायचे, ते आता शिंदे पिता-पुत्रांकडेही तितक्याच वटमध्ये वागतायत. हा एक माझ्या लक्षात आलेला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, की त्या सगळ्यांमध्ये साईनाथ दुर्गे जे आहेत, हे या सगळ्यांच्या तुलनेमध्ये अधिक विनम्र, अधिक फोकस आणि नीट काम करणारा तरुण कार्यकर्ता म्हणून आपण साईनाथ दुर्गेंचं नाव घेऊ शकतो. त्यांच्या जागे त्यांच्या ते जिथे राहतात, तिथून मनसेला जागा सुटली आणि तिथून कोण लढलं? यशवंत किल्लेदार. यशवंत किल्लेदार आणि प्रकाश पाटणकर यांच्यातला जो काही मुकाबला होता, त्यात यशवंत किल्लेदार जिंकले आणि साईनाथ दुर्गे यांना प्रतीक्षा म्हणून थांबावं लागलं. आता दुसरी जागा आहे ती आहे माधुरी मांजरेकरांची. माधुरी मांजरेकर या भोईवाडा, नायगाव या परिसरामध्ये राहतात आणि तिथून त्या वडाळा या भागामध्ये राहतात. तिथून त्या अत्यंत कट्टर शिवसेनेची रणरागिणी म्हणून तिचं नाव घेता येईल. सदा सरवणकर यांच्याशी अत्यंत निकटवर्ती असलेली ही कार्यकर्ती सुरुवातीपासून शिवसेना प्रमुखांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिकवणीनुसार, त्यांच्या आंदोलनानुसार आणि त्यांच्या सल्ल्यानुसार काम करत आलेली होती. हिचं ज्यावेळेला तिकीट कापलं गेलं किंवा हिला ज्यावेळेला तिकीट मिळालं नाही, त्यावेळेला मुंबईमध्ये जर अक्षरशः ओक्साबोक्शी आपला आपल्या दुःखाचा जो काही सगळा भाग आहे तो मोकळा करून जर कोणी दाखवला असेल, तर तो या माधुरी मांजरेकरांनी दाखवला होता. याचं कारणच आहे, मी त्यांना काम करताना बघत होतो आणि सदा सरवणकर असो किंवा रवींद्र वायकर असो, यांच्या बरोबर जे लोकं राहिले होते आणि शिंदेंकडे हे लोकं गेल्यानंतर त्यांना सोडून जे लोकं राहिले, त्यांना उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी किंवा पदं दिली. म्हणजे आता अगदी अशोक किंवा बाळा नर्स यांचं जर आपण उदाहरण घेतलं, तर बाळा नर हे रवींद्र वायकरांचे अक्षरशः उजवे हात होते. पण वायकर गेल्यानंतर बाळा नर तिथेच थांबले, ते आमदार झाले. त्यांनी पराभव कोणाचा केला? मनीषा वायकरांचा पराभव केला. आता अशाच पद्धतीत या माधुरी मांजरेकरांनंतर तिसरं नाव आलं कैलास पाठक यांचं. आता हे कैलास पाठक कोण? मी स्वतः 3 माजी महापौरांना विचारलं, की कैलास पाठक कोण आहेत? तर कोणालाच कैलास पाठक कोण आहेत हे काही लक्षात येईना. कारण बरेच शिवसेनेतले असे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, की ज्यांना गेली अनेक वर्ष मी पाहतोय, बघतोय आणि सगळे लोकं त्यांना पाहतात. मग तो अरविंद भोसले असू द्या वरळीचा किंवा अगदी सांताक्रूजचा जितेंद्र जनावळे असू द्या किंवा असे अनेक कार्यकर्ते आहेत, लालबागचा सुधीर साळवी असू द्या, की ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही ते कोणत्याही पदावर नसले तरी त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या एकूणच शिवसेनेतल्या त्यांच्या वावरामुळे तुम्ही त्यांना ओळखत असता. पण या कैलास पाठक यांच्याबद्दल काही असं लक्षात येत नव्हतं कोणाच्याच. मग शेवटी मी एका चाणक्याला गाठलं. आता उद्धव ठाकरेंकडे जे 3-4 चाणक्य आहेत, त्यापैकीच्या एका चाणक्याला गाठलं आणि मी त्यांना विचारलं, की "बाबांनो, हा कोण आहे कैलास पाठक?" मग त्यांनी मला सांगितलं, की "हा उपविभाग प्रमुख आहे आणि याची जागा ही मनसेला गेली होती." आणि मनसेला जी तिकडे जोगेश्वरी भागातला उपविभाग प्रमुख आहे, हा रवींद्र वायकरांचा अत्यंत जवळचा माणूस होता. आणि तो वायकरांबरोबर गेला नाही याची बक्षिसी त्यांना दिली गेली आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगतो. ही जी नावं आहेत ही फायनल झालेली नाहीयेत. ही वाहिन्यांनी आपल्या मनांनी चालवलेली नावं आहेत. कारण या नावांबद्दलचं आता ह्याच्यातलं एक गंमत काय आहे ते आपण समजून घेतली पाहिजे. आता कैलास पाठक हे जे नाव आहे, हे जितकं मला आश्चर्य देणारं होतं, तितकंच गेली अनेक अनेक महिने, जेव्हापासून त्या आमदार झाल्यात बाई, तेव्हापासून मी हे शोधत होतो, की या बाई आमदार झाल्या कशा? उदाहरणार्थ मनीषा कायंदे हे जे नाव आहे, यांना आमदारकी एका रात्रीत कशी मिळाली गेली? तर तिथे एक शिवसेनेचा नियम आहे. तुम्ही 15 वर्ष वाट्टेल ते करा. पण निवडणुकीच्या आधी तुम्ही 15 दिवस जे काही करता, ते जर उद्धव ठाकरेंच्या आणि मातोश्रीच्या लक्षात आलं, तर तुमचं भरून पावलं असं समजलं जाण्याची किंवा अशी एक शैली मातोश्रीने घालून दिलेली आहे. अगदी हे शिवसेना प्रमुख असल्यापासून म्हणजे जर दुसऱ्या दिवशी एखादे निवडणुकीसाठी नावं जाहीर करायची आहेत किंवा एखादं पदासाठी जर घोषणा करायची आहे, तर शिवसेना प्रमुख संध्याकाळी झोपून उठल्यानंतरची जी वेळ असायची आणि त्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीची, त्याच दिवशी या नावाची घोषणा व्हायची. अगदी काल परवा विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत सुद्धा किशोरी पेडणेकरांच्या संदर्भात असंच झालं.
अर्थात किशोरी पेडणेकरांचं हे जे पद आहे, हे 1 वर्षासाठी आहे हे त्यांना घोकून सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे स्वीकृतचं जे तिसरं पद आहे, हे उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना द्यायचं नाहीये. आता शिवसेनेतले अनेक नेते असे आहेत, की ज्यांना असं वाटतंय, की या एका पदासाठी राज ठाकरे यांना, उद्धव ठाकरे यांनी दूर लोटू नये. आता संदीप देशपांडे हे जे गृहस्थ आहेत ना, यांनी आज एक स्टेटस ठेवलेलं आहे. WhatsApp स्टेटस आहे. आणि त्यांनी त्याच्यात असं म्हटलेलं आहे, की ज्यांची कोती वृत्ती आहे, त्यांच्याकडून स्वीकृतीची अपेक्षा करू नये. आता संदीप देशपांडे हे काय करतायत, हे सातत्यानं कळ काढतायत. तर ते सुरुवातीपासून पक्षामध्ये ते असे सदग्रस्त आहेत, की त्यांना असं वाटत होतं, की हे एकत्र येऊन हे काही नीट एकसंघ होणार नाहीये. पण ते एकत्र येण्याची प्रक्रिया संदीप देशपांडेंच्या विरोधात किंवा त्यांचं मत अगदी कसपटासमान लेखत झाली. इतकं काय, की उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं राज ठाकरेंना, याला पाठवू नको आणि त्यांना चर्चेलाही पाठवलं नाही. आता तेच संदीप देशपांडे जशी संधी मिळेल तशी संजय राऊतांची कळ काढतायत. ते शिवसेनेची कळ काढतायत. उद्धव ठाकरेंची कळ काढतायत आणि एकूणच त्यांनी कळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. देशपांडे कळ काढतायत आणि राज ठाकरे पळ काढतायत. का? तर राज ठाकरे काल एकनाथ शिंदेंना भेटले. आता एकनाथ शिंदेबरोबर जे काही उद्धव ठाकरेंचे संबंध आहेत, हे मी आपल्याला काही सांगण्याची गरज नाहीये. एकनाथ शिंदेकडे गेलेले राज ठाकरे हे कशासाठी गेले? तर ज्यांना कोणाला काय राज ठाकरे स्वतःही सांगत असतील, की मी काही राजकारणासाठी गेलो नाही किंवा काय वगैरे. तरी मी आपल्याला सांगतो, की येणाऱ्या काही काळामध्ये ज्या विधान परिषदा येणार आहेत, त्यातली एक विधान परिषद ही मनसेच्या वाट्याला येईल. ती कोणाला द्यायची? ती अमित ठाकरेंना ठेवायची, ती संदीप देशपांडेंना द्यायची, की ती बाळा नांदगावकरांना द्यायची, की ती आणखी दुसऱ्या कोणाला म्हणजे नितीन सरदेसाई, शिरीष सावंत वगैरे ही जी काही मंडळी आहेत यातल्या कोणाला द्यायची? हा निर्णय राज ठाकरे घेतील. पण एक विधान परिषद ही आता राज ठाकरेंना द्यायची याच्यासाठीची मोर्चे बांधणी दोन्हीकडे सुरू झालेली आहे. कुठे? शिंदेंच्या शिवसेनेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भाजपमध्ये. याचं कारण काय? तर यांना काही राज ठाकरेंबद्दल पुळका आहे का? तर तो कदाचित असेल नसेल भाग अलैदा. पण उद्धव ठाकरेंकडून त्यांचा शेवटचा मित्रही किंवा शेवटचा त्यांचा सहकारीही, शेवटचा त्यांचा पार्टनर हिसकावून कसा घेता येईल याची मोर्चे बांधणी शिंदे आणि फडणवीसांनी सुरू केलेली आहे. आणि स्वतः उद्धव ठाकरेच त्याला खतपाणी घालतायत. कारण उद्धव ठाकरेंचा जो काही स्वभाव आहे, तो मी म्हणत नाहीत की ते कोत्या वृत्तीचे आहेत. ते संदीप देशपांडेंसारखी लोकं म्हणतायत. मला जे काही दिसतंय ते असं आहे, की आपल्याकडे जे आहे, ते जास्तीत जास्त आपल्या वापराला येईल, आपल्या उपयोगाला येईल, आपल्यासाठी चालेल, इतकं बघणं हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे. आणि त्याच्यामुळे ते तिसरी जी जागा आहे कैलास पाठकची, ती आता ते कैलास पाठकचं नावही अजून निश्चित नाहीये मित्रहो, मी आपल्याला सातत्यानं सांगतोय. पण ही नावं, 3 नावं इतक्या जोरात चर्चेला आणली गेली, याच्या मागे सुद्धा मातोश्रीची एक व्यूहरचना आहे. ती काय आहे? तिसरी जागा जर समजा संजय राऊत आणि अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर हे जसं सांगतायत, तशी जर ही तिसरं जे स्वीकृत पद जे आहे, ते मनसेला द्यावं लागलं, तर आम्हाला तर तुला द्यायचं होतं. तू वायकरांबरोबर होतास, निष्ठेनं राहिलास, आम्ही तुला देत होतो. पण ते आता मनसेच्या राज ठाकरेंना द्यावं लागलं. आपला नाईलाज आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंची "चित भी मेरी, पट भी मेरी" अशा पद्धतीची रणनीती त्यांनी अवलंबलेली आहे. पण राज ठाकरे हे तर उद्धव ठाकरेंपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे असं वागतायत हे बघितल्याबरोबर थेट शिंदे आणि फडणवीसांबरोबर संधान बांधायला सुरुवात केलेली आहे. आणि राज ठाकरेंचा जो काही राजकीय ठेला आहे, तो असा आहे, की दिवाळीमध्ये चकल्या विकायच्या, ख्रिसमसमध्ये सांताक्लॉज विकायचा, परत मकर संक्रांतीला पतंग विकायचे. मोसमी राजकारण कसं करायचं हे अत्यंत उत्तमरित्या राज ठाकरे जाणून आणि ओळखून आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरे हे दूर जातील, ही युती तुटेल एवढं आपण लक्षात ठेवा. आणि ही जर युती तुटली तर त्याचा फायदा हा राज ठाकरे यांना होईलच. कारण ते सत्तेतल्या पक्षांबरोबर जवळ जातील. एखादी विधान परिषद पदरात पाडून घेतील आणि त्याचबरोबर जे काही राज ठाकरेंना सत्तेत जाऊन स्वतःचं चांगभलं करायचंय ते करून घेतील. आणि त्यावेळेला मात्र भाजप आणि शिवसेना हे आपला डाव साधतील इतकं मात्र खरं. अर्थात या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम स्वतःच उद्धव बाळासाहेब ठाकरे करतील. मित्रहो, आपल्याला काय वाटतं? राज ठाकरे हे पळ काढतायत का?
आणि संदीप देशपांडे रोज उठून शिवसेनेच्या नेत्यांची आणि शिवसेनेची कळ काढतायत का? आपल्याला काय वाटतं? हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो पाहिला असेल, तुम्हाला तो आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि पण शेअर करताना या व्हिडिओच्या खाली अत्यंत संसदीय शब्दात आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. राज ठाकरे हे आता उद्धव ठाकरेंना कंटाळले आहेत का? उद्धव ठाकरेंचा स्वभाव संदीप देशपांडे सांगतात तसा आहे का? आणि संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे सुचवतायत, याकडे उद्धव ठाकरे दुर्लक्ष करून तिसरे स्वीकृतचं पदही शिवसेनेसाठीच ठेवतील असं तुम्हाला वाटतंय का? आपण आवर्जून यावरती आपली प्रतिक्रिया नोंदवा. मी आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा करतो. धन्यवाद.